आ, हॅलो जुनू, काय झालं तुला? तू आज असा अशक्त का दिसतोयस? मी काय सांगू, मी खूप दुःखी आहे. अरे, तुझ्या आवाजाला काय झालं? हीच तर अडचण आहे माझ्या मित्रा. मी जोरात भुंकू शकत हो नाहीये. हो, असं वाटतंय की तू आजारी पडलायस. या कुत्र्याला बरं नाही आहे. आपल्याला याला कुठेतरी सोडावं लागेल. मीही खूप दिवसांपासून हाच विचार करत होतो. न भुंकणाऱ्या कुत्र्याचा काहीच फायदा नाही. तर विचार काय करताय? त्याला खाऊ तर नाही घालावं लागणार. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. आणि ही मांजर, ही कुठून आली? हिला हाकला इथून. पण उद्या काहीही करून याला आपल्याला बाहेर सोडावंच लागेल. अरे, तू अजिबात काळजी करू नको. आपण कुठला तरी मार्ग नक्की शोधू. ये तू माझ्यासोबत. बरं ठीक आहे, मी येतो. आता जास्ती नको विचार करू. चल जाऊ. काळजी नको करू मित्रा. हे काही कुठलं मोठं संकट नाहीये. आणि मग जुन्नू त्या मांजरी सोबत पायी पायी आपल्या मालकाच्या घरापासून बराच दूर चालला गेला. ए मित्रा, मला सांग आपण कुठे जातोय? घाबरू नको. आपण आता जंगलात चाललो आहोत डॉक्टर उल्लूंना भेटायला. काय म्हंटल? जंगल? मला भीती वाटते. मी आधी कधी जंगलात गेलो नाहीये. तू घाबरू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. तू न घाबरता बिंदास चल. आणि अशा प्रकारे जुन्नू पहिल्यांदा त्या मांजरी सोबत जंगलाकडे चालला गेला. आणि दुसऱ्या सकाळी दोघेही जंगलात पोहोचले. पहिल्यांदा जंगल बघण्याची उत्सुकता जुन्नूच्या चेहऱ्यावर दिसत होती. हो, वा, ही जागा तर खरंच खूप सुंदर आहे. बरोबर. हे आपल्या गावासारखं नाहीये. इथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ओ, तू तर इथे दररोज येत असशील मित्रा. किती नशीबवान आहे तू. मला ईर्ष्या होते. माझा आजार जणू गेला समज. मी आता बरा आहे मित्रा. तसं आपण इथे पोचलो आहोत, पण आपल्याला इथून कुठे जायचंय? ते ना आपल्याला कोणाला विचारावं लागेल. काय? तुला योग्य रस्ता माहित नाहीये? ते काय आहे की मला आठवत नाहीये. बघ, चल त्या मिठ्ठूला विचारू. ए मित्रा, तू इकडे येशील का? काय पाहिजे तुम्हाला? मित्रा, आम्ही जवळच्या गावातून आलो आहे कशासाठी? डॉक्टर घुबडाला भेटायला. घुबड डॉक्टर? बेडे कुठले? घुबड डॉक्टर आता तर गावामध्ये राहतात. लवकरच इथून निघून जा, नाहीतर ते तुमच्यासाठी धोकादायक राहील. मित्रा, तू खरं सांग, तुला माहिती होतं ना की घुबड गावातच असणार? हो, मला माहिती होतं. तर तुम्हाला इथे का आणलं? चल इथून, मी तुला सगळं काही सांगते मित्रा. खरं सांग, तू मला खोटं का बोललास? खरं सांगू तर मला जंगल बघायची खूप इच्छा होती मित्रा, पण मला एकटं यायला भीती वाटत होती. अच्छा, मग मी तुझ्या सोबत आहे. घाबरू नको. ते तर मी तर असाच डायलॉग मारला मित्रा, मला माफ कर. चल लवकर गावात जाऊन डॉक्टर घुबडाला भेटू. मी बरा होईन तेव्हाच माझे मालक मला घरी नेतील. जुनू, माझ्या मित्रा, आपण आता एवढ्या दूर तर आलोच आहोत, तर आपण एकदा जंगल फिरायचं आणि मग गावी परत जायचं. आहा, आजचा शिकार तर खूप मोठा शिकार आहे. तुला काय पाहिजे? मधून सरक.
माझ्या परिसरात येऊन मलाच दूर जायला सांगतोयस काय? तुझ्यात इतकी हिंमत आली तरी कुठून? तू सरकतोस की नाही? तुला कळलं की मी कोण आहे तर असाच सरकशील. ओहा, तर सांगूनच दे, आहेस कोण तू? मी एका शूरवीर बिबट्याच्या बछड्यासोबत जंगल फिरायला आलोय. मला जंगलात फिरायचंय. याच्या म्हणण्यात दम तर आहे, आणि हा तर बिबट्यासारखाही दिसतोय. एक गोष्ट सांग, तू कुठल्या बिबट्याबद्दल बोलतो आहेस? एक असा बिबट्या जो या जंगलाचा रक्षक आहे. हा तर खरं बोलतोय. असं आहे का? तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा. बिबट्या भावाला माझा सलाम सांगा. बघ, साप गेला. खरंच गेला ना. अच्छा, तू त्या बिबट्याला कसा ओळखतो? बिबटे तर प्रत्येक जागी महान मानले जातात. बरोबर म्हटलं ना मी? अच्छा, असं आहे का? चल, आपण त्या सापापासनं तर वाचलो, पण आता इथून पटकन निघू. कुठे? घरी. इथे खूप धोका आहे. आणि त्याच वेळेस एक कोल्हा आणि एक बिबट्या त्याच रस्त्यावरून जात होते. हा राजा सिंह तर खूपच अहंकारी आहे. माहितीये, पण पुढच्या वेळी मी राजा बनणार. तुम्ही राजा बनाल तरच जंगलाचा विकास होईल ना. असं वाटतंय कुणीतरी येत आहे. मित्रा, खरं सांग, तू इथे कधीच आला नव्हता ना? आता मी काय सांगू मित्रा, मी आज पहिल्यांदा जंगल फिरायला आली आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती. अरे मग? मी खरंच सांगतेय मित्रा, आजपर्यंत कधी बाजूच्या गावात पण नाही गेली आहे मी. कोण आहात तुम्ही? या जंगलात तुम्हाला आधी कधीच नाही बघितलं. तुमची एवढी हिंमत, तुम्ही इथे फिरायला आलात? मी तर आदरपूर्वक तुम्हाला नमस्कार करत होतो. मी यांचा छोटा भाऊ आहे. खरंच तुझा छोटा भाऊ आहे? जर तुम्ही मला विचाराल तर याचं खरं उत्तर तर माझ्याकडेही नाहीये, कारण मला स्वतःला संशय आहे. दिसतो तर खरं तर माझ्यासारखाच आहे. मला आई म्हणालीच होती की माझा एक भाऊ आहे. अच्छा, पण तू कोण आहेस? अरे हा तर माझा मित्र आहे, आमच्या बिबट्या राजाचा वारसदार. आज तुम्हा दोघांचं स्वागत मी पाहुण्यांसारखं करणार. माझ्या भावा, तू माझ्यासोबत घरी नाही चालणार आहेस का? येऊ, नक्की येऊ. आम्ही इतक्या दूर तुम्हालाच तर भेटायला आलो आहे. जुन्नूच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोल्हा आणि बिबट्याने त्या दोघांना सोबत घेतलं आणि त्यांची चांगली खातिरदारी केली. जर का आपण दोघं इथेच राहिलो तर मित्रा? अरे मूर्खा, आपण तुझ्यामुळे इथे अडकलो आहे. आपलं खोटं पकडलं जाऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर इथून पळावं लागेल.